धुळे तालुक्यातील लडिंग व दिवाणमाळा येथील सर्व वाहने टोलमुक्त करावे अशी मागणी ग्रुप ग्रामपंचायत व ग्रामस्थांतर्फे लडिंग टोल प्रशासना निवेदनाद्वारे करण्यात आली। निवेदनात म्हटले आहे की मौजे लडिंग व दिवाणमाळा येथील सर्व वाहनधारकांना गेल्या 16 वर्षापासून टोल मधून सूट दिली जात होती, परंतु आता नवीन कंपनी यांनी टोल नाका चालवण्यास घेतल्याने लडिंग व दिवाणमाळा येथील वाहनधारकांना टोल भरण्यास भाग पाडत आहे। सदरचा टोल नाका लडिंग हद्दीत आहे। गेल्या 17 वर्षापासून जसा टोल नाका सुरू झाला तेव्हापासून लडिंग व दिवाणमाळा गावातील सर्व वाहनधारकांना टोल नाक्यातून सूट देण्यात आली होती, म्हणून आताही सूट देण्यात यावी यासाठी याबाबत त्वरित निर्णय घेतल्यास ग्रामपंचायत व ग्रामस्थांतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असाही इशारा देण्यात आला आहे। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजी गवळी, माजी पोलीस पाटील सुनील सिंह परदेशी, सिद्धार्थ बागुल, माजी उपसरपंच गोविंद नागापुरे, शिवाजी बागुल, शब्बीर शेख, किसन शहापूरकर, विजय पाटोळे, पिंटू जिप्रे, अविनाश बहसाने, सुनील प्रे, हर्षल दहीहंडे, ग्राम विकास अधिकारी राहुल देवरे, विशाल चंदेल, प्रदीप सिरुडे, नंदू ठाकूर, आबिद पठाण, जाकीर पठाण यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। धुळे चांदवड टोल लडिंग दिवाणमाळा ग्रामपंचायतच्या वतीने आम्ही आतापर्यंत मागच्या 17 वर्षापासून हा टोल ISTPL कडे होता, तो आता दुसऱ्या कंपनीला हँडओव्हर करण्यात आलेला आहे। आता मागच्या गेल्या 4 दिवसापासून आमच्या लडिंगच्या व दिवाणमाळ्याच्या गाड्या ह्या सोडण्यात येत नाही आहे। आता आम्ही मॅनेजरांना निवेदन देऊन ही विनंती केली की पूर्ववत जसं आतापर्यंत गाड्या सोडण्यात येत होत्या तशाही सोडण्यात यावं, त्यांनी अन्यथा आम्ही उपोषणाला बसू।